आपण बनवणार आहोत मिसळ पाव। तर सर्वात आधी आपल्याला मटकी उकडून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी टाकून ती उकडून घेऊया। मटकी उकळतच आहे तोपर्यंत आपण टोमॅटो, 2 ते 3 कांदे आणि लिंबू वगैरे चिरून घेऊया। ठीक आहे, आपले हे पण चिरून झालेलं आहे। मग आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई ठेवायची, 2 पळ्या तेल टाकायचं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे तडतडून झाले की लगेच कांदा टाकायचा। कांदा टाकला की मिक्स करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, तेही मिक्स करायचं। कढीपत्ता टाकून झाला की टोमॅटो टाकायचं, ते पण मिक्स करून घ्यायचं। हलकसं मीठ टाकायचं। त्यानंतर ही ग्रेव्ही आहे खोबरा आणि कांद्याची, ग्रेव्ही देखील टाकायची, ती मिक्स करायची। जोपर्यंत तेल सुटत नाहीये याला तोपर्यंत चटणी वगैरे टाकायची नाही। तुम्ही बघू शकता आता तेल सुटलेलं आहे। तो आपण त्याच्यामध्ये याच्यामध्ये मिसळ पाव मसाला, घरगुती काळा मसाला 2 चम्मच आणि रेड चिली पावडर 1 ते 2 चम्मच आणि हे आपण मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर शिजवलेली मटकी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे। मटकीला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे तेलामध्ये। ते फ्राय झाल्यानंतर आपल्याला 1